नशिबाचं भोग असं भोवलं र, यंदा पीक माझं सार जडलं र. शेतकरी जन्म घेऊन लढलो र, मरण नशिबी माझ्या उरलं र. सरकार जरा तू येऊ दे की वर, येऊ दे की वर, येऊ दे की वर. सरकार जरा तू येऊ दे की वर, येऊ दे की वर, येऊ दे की वर. पीक नाही पाणी नाही दुष्काळाची रोग राही, सांगू कुणा व्यथा माझ्या ऐकायला कोणी नाही, ऐकायला कोणी नाही. झाडाला टांगलेला खुणावते दोर मला, खुणावते दोर मला. नशिबाचं भोग असं भोगलं र, नशिबाचं भोग असं भोगलं र. आस मोठी उद्याची पायलेले सपन, धडमोड झालं सार चकनाचूर. समद गेलं हातातून उरलं कर्ज, उरलं कर्ज, उरलं कर्ज. नशिबाचं भोग असं भोगलं र, नशिबाचं भोग असं भोगलं र. सरकार जरा तू येऊ दे की वर, येऊ दे की वर, येऊ दे की वर. सरकार जरा तू येऊ दे की वर, येऊ दे की वर, येऊ दे की वर. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आपल्या अक्षय इंटरनॅशनल या नाटकाच्या ग्रुपतर्फे ह्या वर्षी आपण राज्य नाट्य स्पर्धेला नाटक करायचं ठरलेलं आहे. आणि त्यासाठी आपल्याच ग्रुपमधल्या डॉक्टर निलिमा तिग्गा यांनी लिहिलेलं गाव विकणे आहे हे नाटक निर्मात्यांच्या पसंतीस पडलेलं आहे. आणि त्याच्या कास्टिंगसाठीच आज आपण इकडे जमलेले आहोत. तर हे आपले डायरेक्टर म्हणजे हॉलिवूडचे भावी दिग्दर्शक सत्यप्रकाश यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करावी. अभिनंदन सर, अभिनंदन. ओके ओके, सर्वांनी स्क्रिप्ट वाचलंय का? ठीक आहे, बायजाबाई तुम्ही डायलॉग घ्या. कर्ज माफ करायला आला का साहेब? काल आला असता तर माझा भिकू वाचला असता वो. बायजाबाई एकतर कॅरेक्टर तुमच्यात घुसवा किंवा तुम्ही कॅरेक्टरमध्ये जा. हो सर. सुगंधा तू बोल. ही आमाची काळी माय कशी वांजुटी झाली. आधी व्यवस्थित वाच, मग रडत रडत बोल. अरे हॉलिवूडची फिल्म करायची आहे मला, आणि इथं मी काय करतोय. सुमन तू बोल. आमासनी पैकन कसं आहे, पाणी पाहिजे. अरे अरे हिला कोणतरी पाणी पाजा रे, आणि जीव आणा हिच्यात. श्याम तू बोल. तुमच्या चॅनलला चांगलाच ओळखीतो म्या. तुमच्यासारख्या न्यायपीडितांना अन्याय मिळावा म्हणून दूर दूर जाऊन बातम्या गोळा करीत असतो आम्ही. अरे यांना काही जमेल असं मला वाटत नाही. अरे हॉलिवूडची फिल्म करायची आहे मला, आणि हे मी काय करतोय. तुमच्या आवाजात आक्रोश येऊ द्या. त्या कुटुंबावर काय परिस्थिती आली आहे ते जाणून घ्या. 25,000च्या कर्जापोटी भिकूने जीव दिला हे लक्षात असू द्या. काय फक्त 25,000 रुपयांसाठी आत्महत्या? माझा तर एका महिन्याचा पॉकेट मनी आहे तेवढा. एक दिवस उशीर झाला तर पप्पांशी भांडते मी. अरे सत्यकथेवर काम करतोय आपण. मी काय म्हणतो की या सर्वांना आपण घेऊन जाऊया खेड्यात, म्हणजे खेड्यातल्या आणि शहरातल्या जीवनातली तफावत त्यांना कळेल, आणि मुख्य म्हणजे वास्तवाची जाणीव सुद्धा होईल. होय सर, यांना खेड्यातच घेऊन जायला लागेल. शेतकऱ्यांचं दुःख समजण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जन्म तरी घ्यावा लागेल, किंवा शेतकऱ्याच्या रूपात जाऊन जगावा तरी लागेल.
अरे हे बघ, देवगाव आलं. आणि हे काय लिहिलंय? हे गाव विकणे आहे. हो ना. ओ भाऊ, त्याला आत्महत्या केलेलं भिकूचं घर कुठं आहे? हे काय इकडे डाव्या बाजूला, मी पण तिकडंच चाललोय. चल. आम्ही दणादण या न्यूज चॅनल कडून आलोय. कर्ज माफ करायला आला का साहेब? काल आला असता तर माझा भिकू वाचला असता साहेब, माझा भिकू वाचला असता. जितेपणी त्याच्या मनाची चिरफाड झाली आणि मेल्यावर बी त्याच्या शरीराची चिरफाड झाली. ही माझी सून सुगंधा तरुणपणी विधवा झाली. हो, तरुणपणी विधवा झाली. आमच्यावर आभाळ कोसळलं, आमच्यावर आभाळ कोसळलं. देवा रे देवा, देवा रे देवा, मला तरी उचलून घ्यायचं होतं रे, मला तरी उचलून घ्यायचं होतं. त्या 25,000च्या कर्जापोटी माझ्या भिकूने जीव दिला. त्या बँकवाल्यांनी लय त्रास दिला, आम्हाला लय त्रास दिला. आभाळ कोसळलं आमच्यावर साहेब, आमच्यावर आभाळ कोसळलं. किती रडा. सोडून गेला आम्हाला, पोरकं गेलं. काय करायचं माझ्या लेकरांनी? मी केदार, पत्रकार आहे. आणि हे ओमकार, कॅमेरामॅन आहेत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची बातमी तयार करण्यास आलोय. आम्हाला न्याय मिळवून द्यायला आले साहेब, आम्हाला न्याय मिळवून द्या साहेब, आम्हाला न्याय मिळवून द्या. शेतकरी लय त्रासून गेले साहेब, शेतकरी लय त्रासून गेले. त्या बँकवाल्यांनी पण आम्हाला लय त्रास दिला साहेब, लय त्रास दिला. अरे यारीची फिगर बघ ना. लय त्रास दिला आम्हाला. ही माझ्या भिकूची पोरकी झाली साहेब, पोरकी झाली, पोरकी झाली. आम्ही आजच तुमची बातमी आमच्या चॅनेलवर लावू. तुमच्यावर जो अन्याय झालाय तो सर्वांना समजेल. सरकार पण झोपेतून जागा होईल आणि तुम्हाला पण न्याय मिळेल. म्हणजे सरकार आम्हाला पैसे देईल? आम्हाला पैसे नका साहेब, आम्हाला आमच्या शेताला पाणी पाहिजे आहे. ही माय काही माती पाण्याविगर सुकत आहे आणि आम्हाला घेऊन बी मरत आहे. तुमचा पैसा नका आम्हाला, आम्हाला पाणी द्या साहेब, आम्हाला पाणी द्या. 2 वरीस झालं शेताला पाणी मिळेना. पिकाबरोबर माती पण सुकून गेली. 2 वर्षाला पाणी मिळालं तेव्हा शेती पोटुशा बाईसारखी टरारून पिकायची आणि आता वांझुटी झाली. तिची कूस काय बी केलं तरी उजवतच नाही. तर आपण पाहत आहोत, कालच आत्महत्या केलेल्या भिकूचा मुलगा श्याम आपल्यासोबत आहे. तर श्याम, काल तुझ्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे, तुला कसं वाटतंय? बंद करा तो कॅमेरा. मी चांगलाच ओळखतो तुमच्या या दानादान न्यूज चॅनलला. तुम्हाला काय माणुसकी वगैरे आहे का नाही? तुम्हाला फक्त बातम्या पाहिजे हो. इथं माझा बा गेलाय आणि तुम्ही, अरे तुम्ही मेलेल्या माणसाला विचाराल कसं वाटलं आत्महत्या करताना. फास लावताना जास्त त्रास तर नाही झाला ना? तुम्ही बातम्या देत नाही हो, बातम्या बनवतात. चला जावा इथनं. हे सर्व दाखवलं तर आपलीच बदनामी होईल. अरे एडिट करणं तर आपल्याच हातात आहे ना. चल लवकर. आपण सर्वजण ही बातमी पाहत आहोत. देवगावमधील सर्व गावकऱ्यांनी आपले गावच विकायला काढलेले आहेत. कालच येथे भिकू नावाच्या एका गरीब कर्जबाजारी शेतकऱ्याने फक्त 25,000च्या कर्जापायी आत्महत्या केलेली आहे. येथे जवळपास सर्व शेतकरी कर्जबाजारी झालेले, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवलेले आहे.
आणि सर्वप्रथम आमच्या दणादण या न्यूज चॅनलने तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवलेली आहे. संपूर्ण गाव न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अजून किती भिकूंनी आत्महत्या केल्यावर सरकारला जाग येईल हा प्रश्न आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विचारत आहोत. नमस्कार, मी पूर्वा जोशी दणादण या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आपण पाहत आहोत आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम नाट्यरंग. मित्रांनो, नाशिकमध्ये नुकत्याच राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा सुरू झाल्या आहेत. तर एकापेक्षा एक नाटकांच्या मेजवाल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आत्ता आपल्यासोबत आहेत गाव विकणे आहे या नाटकाचे दिग्दर्शक सत्यप्रकाश सर. सर, काय सांगाल आपल्या नाटकाबद्दल? प्रेक्षकांचा प्रतिसाद तर प्रचंड आहे. आम्ही आमच्या टीमतर्फे सर्व प्रेक्षकांना आभार देऊ इच्छितो. गाव विकणे आहे या नावातच यशाचं गिमिक आहे. म्हणजे यंदा बाजी मारणार नाही नाही नाही, बाजी वगैरे मारणं हे फार दूरची गोष्ट झाली. हां, आम्ही मेहनत नक्की केली आहे. आता यश न देणं हे त्याच्या म्हणजे परीक्षकांच्या हातात आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे नाटकं दाखवून किंवा समाजाने बघून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील? शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर थांबल्याच पाहिजेत. प्रत्येक अहिल्याचा उद्धार होईलच, पण राम तर यायला हवा ना. अच्छा, म्हणजे अयोध्येचा राम? नाही नाही नाही, अयोध्येतला नाही, टेक्नॉलॉजीतला राम. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबॉटिक्स म्हणजे यंत्रमानवशास्त्र, इंटरनेट, फायनान्शियल सपोर्ट ग्रुप्स, आर्थिक सपोर्ट ग्रुप्स, सोशल सपोर्ट ग्रुप्स, आधुनिक तंत्रज्ञानाने केलेली शेती, ह्या सर्वांचा उपयोग म्हणजे राम. आणि आमचा ग्रुप दर रविवारी शेतकऱ्यांकडे जातो, त्याच्या समस्या समजून घेतो आणि त्याच्यावर उपाय सांगायचा प्रयत्न करतो. गाव विकणे आहे हे टायटल कसं सुचलं? ते आमच्या लेखकाने वाचलेली वर्तमानपत्रातली एक हेडलाईन आहे, गाव विकणे आहे. त्याचा त्यांनी विषय घेऊन नाटक केलं. अच्छा, शेवटी दणादण न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना काय सांगाल? दणादण न्यूजच्या प्रेक्षकांना, संपूर्ण समाजाला आणि शासनाला मला हे सांगायचं आहे की बघितलंत ना, शेतकऱ्याचं जगणं किती अवघड आणि दुःखदायक आहे. ते शेतकरी आपल्या पिकासाठी दिवस रात्र, ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा करत नाही. त्याच्या नशिबी आहेत कष्ट आणि फक्त कष्टच. आणि एवढे कष्ट करून पिकवलेली शेती जर पाणी कमी मिळालं तर जळून जाते, आणि जर पाऊस जास्त पडला तर ते मातीत वाहून जाते. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन जातं. विचार करा, शेतकऱ्याला किती दुःख होत असेल. आणि एवढं सगळं करून जर त्याची शेती पिकलीच तर दलाल आहेतच त्याचं शोषण करायला, त्याला कमी बाजारभाव देऊन पडत्या भावानं पीक विकत घ्यायला, स्वतःच्या तुंबड्या भरायला, स्वतःचा फायदा करायला. मला एक सांगा, स्वतःच्या बी बियाण्यासाठी, नांगरणीसाठी, मशागतीसाठी, शेतीसाठी शेतकऱ्याने प्रचंड मेहनत केलेली असते, स्वतःचे पैसे खर्च केलेले असतात. आणि एवढं सर्व करून त्याचं असं होणार असेल तर त्याच्या पदरी नैराश्य येईल आणि मग तो आत्महत्या करेल, नाही का? मित्रांनो, शेतकरी हा आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. तो जगलाच पाहिजे, त्याच्या पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे, त्याचं कर्ज, व्याज आणि वीज बिल या चक्रव्यूहातून तो बाहेर पडलाच पाहिजे. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू. मात्र ही जबाबदारी फक्त शासनाची नाही आहे, तर ती आपल्या सर्वांची आहे. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू. पाहिलंत मित्रांनो, शेतकऱ्याला खरोखरच आपल्या व सरकारच्या सहकार्याची गरज आहे. शेतकरी जगलाच पाहिजे, कारण शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तर बघत राहा माझ्यासोबत दणादण न्यूज.